आज आपण अशा नेतृत्वाला पुढे करतोय कारण या मतदारसंघातले अनेक प्रश्न सुटलेले नाही. आपले प्रश्न सोडवण्यासाठी निलेश लंके दिल्लीत आवाज उठवेल, जो मागच्या 5 वर्षात उठला नाही. म्हणून निलेश लंकेंच्या मागे आज आपण ताटपणाने उभो की श्रीकृष्णाने फक्त 5 पांडवांच्या पाठीशी उभं राहून काय करून दाखवलं. आज आपल्याकडे आपला श्रीकृष्ण इथं श्रीकृष्णाच्या रूपानं पवार साहेब इथं उपस्थित आहेत. नारायणी सेना कुठेही जाऊ द्या, त्या छत्रपतींचा आदर राखणारा हा महाराष्ट्र, त्या छत्रपतींना साक्षात स्वतःच्या रूपानं पाहणारा तरुण आमचा दादा ज्यावेळेला दिल्ली समोर जाऊन मान घालून उभा राहतो त्यावेळेला या महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही. ताई दादा हा विषय संपला. महाराष्ट्रात जे जे चांगलं दिसून राहिलं ते गुजरातले कसं न्यायचं. ह्या जो दाढीवाला आहे ह्या भारताचा पंतप्रधान नाही, ह्या फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे. भविष्य काळात तुम्ही जर मला संधी दिली ना, प्रत्येक तालुक्यात MIDC उभी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या खासदाराने तुमच्या धानासाठी तुमचा आवाज म्हणून पार्लमेंटमध्ये विषय मांडला आहे का नाही मांडला? नाही पडलं नाही त्यांना. आमचा शेतकरी धान इथं स्वस्तात विकत असेल, नुकसानात असेल, नाहीतर इथं असताना शेतकरी जर आत्महत्या करत असेल तरी तुमच्या खासदाराला काहीही फरक पडलेला नाही.